नमस्कार मंडळी, आज आपण पारंपरिक पद्धतीचं पेय किंवा शरबत म्हणता येईल पौष्टिक असं पाहणार आहोत। इथं एक तुम्हाला सांगायचं आहे की हे शरबत घ्यायच्या अगोदर मी अजिबात जेवलेले नव्हते। मी हे केल्यानंतर मी घेतलं, माझ्या मुलालाही दिलं, तर आम्हाला दिवसभर अजिबात भूक लागली नाही। एकदम असं ताकद आल्यासारखं, मरगळा गेल्यासारखा वाटला आणि शरीरामध्ये एकदम थंडगार असं वाटलं। हे शरबत जर आठवड्यातून 2दा-3दा पिलात तर याच्यामध्ये भरपूर लोह, कॅल्शियम भरपूर असं आहे। हे शरबत सगळ्या घरांमधल्या माणसांना, मंडळींना दिलं तर सगळ्यांना हे पौष्टिक असं पदार्थ कोणत्याही ऋतूमध्ये तुम्ही देऊ शकता असं होऊन जातं। व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी एक लाईक, सबस्क्राईब जरूर करा। आणि हा पदार्थ कसा बनवायचा, अगदी पारंपरिक पद्धतीच्या घरच्या साहित्यामध्येच बनलेला आहे। जास्त काही इथं सामानाचा वापर केलेला नाही, तरी पण हे पौष्टिक, हेल्दी, आरोग्यदायी असं हे पेय, शरबत काही तुम्हाला म्हणता येईल ते बनलेलं आहे। पण हे आठवड्यातून 2दा-3दा घेतलं तर खूप हेल्दी आहे। आता इथं मी अर्धी वाटी नाचणी घेतलेली आहे, एकदा धुवून घेतलेली आहे। त्याच्यावरचा काही केर कचरा असेल तर तो निघून गेलेला आहे। तरी पण आपल्याला नाचणी थोडे बारीक खडे असतात, तर जास्त निसत बसण्याची गरज नाही। जर नाचणी तुम्ही अशी धुतली तर त्याच्यातले बारीक खडेही निघून जातात। आपल्या सगळ्यालाच माहिती आहे की नाचणी किती लोह, कॅल्शियम युक्त आहे, शरीराला थंडावा देणारी आहे। त्यामुळे उन्हाळ्यामध्ये नाचणी जरूर खावी, रोज खावी। आपण भाकरीच खातो, पण असे पेय केले तर भरपूर फायदा होतो यानं, कारण उन्हाळ्यामध्ये भरपूर पाण्याची गरज असते शरीराला आणि पातळ पदार्थाची। आता काय करायचं आहे, नाचणीमध्ये भरपूर खडे असतात, ते निसनही होत नाही आपल्याला, तर असं 2 वाट्या घ्यायच्या आहेत। मग एक मोठ्या वाटीमध्ये नाचणी घ्यायची आहे, पाणी घ्यायचं आहे आणि एकात फक्त पाणी घेऊन एक खाली मोठा बाऊल ठेवून असं पाणी टाकत नाचणी हलवत ते खाली पाडायची आहे। नाचणी सगळी नाचणी हलकी खाली पडते आणि मागे जड खडे त्याचे शिल्लक राहतात। कोणताही बारीक पदार्थ असा करायचा पाण्यामध्ये धुताना, सगळे खडे याच्यामध्ये राहतात। भगर असेल, अगर काही बारीक पदार्थ जे की आपल्याला निसताना खूप जड जातात, त्यामुळे असं घ्यायचं, धूत बसायचं, त्यांना सगळे 2दा-3दा करायचं। सगळे बारीक खडे मागे राहतात आणि हलके पदार्थ थोडासा हलका असतो, त्यामुळे पुढं पडला जातो आणि अशा पद्धतीनं धुवून घ्यायचा। एक तर तो स्वच्छ धुतला जातो, त्यातलं काळं पाणी, केर काही असेल तर तोही निघला जातो। असं 2दा-3दा केलं की सगळे खडे निघून जातात आणि आपला पदार्थ स्वच्छ होतो। आता ही इथं नाचणी सगळी आपली स्वच्छ झाली आहे। आता तुमच्याकडे मातीचं भांडं असेल तर खूपच छान, नसेल तर लोखंडी तव्यामध्ये, कढईमध्ये जरी तुम्ही भाजलं तरी खूप छान भाजलं जातं आणि चव येते पदार्थाला। आता इथं माझ्याकडे मातीचा तवा आहे, तो मी बाजारातून आणल्यानंतर एकदा 3-4 घंट्यासाठी पाण्यात ठेवला, उन्हात वाळवला, परत तेल लावून उन्हात वाळवला आणि नंतर मग हा करायला घेतलेला आहे, कारण तडकत नाही। अशानं मग कोणतेच मातीचे भांडे तडकत नाहीत। आणि बघा, असं ओलीच नाचणी अशी तव्यामध्ये भाजून घ्यायची, छान भाजली जाते। एक मंद असा मातीचा सुगंधसुद्धा घरामध्ये गॅसच्या आसपास असं दरवळतं। खूप सुंदर पदार्थ होतात अशा मातीच्या भांडीमध्ये आणि चव पण छान येते। एक छान मातीचा वास, सुगंध असा घरामध्ये पसरलेला आहे। आता ही नाचणी, ओलीच नाचणी भाजायची, कारण नाचणी एक तर कुरकुरीत भाजली जाते, फुटल्यासारखी होते आणि पदार्थ छान भाजला जातो। अशा पद्धतीनं पूर्ण नाचणी जास्त करपू द्यायची नाही, फक्त ती छान भाजली गेली पाहिजे आणि तिचा कच्चापणा गेला पाहिजे। अशा पद्धतीनं भाजायचं आणि जेवढा पदार्थ भाजताल तेवढ्या चव येते त्या आपल्या पदार्थाला। आता हे आपल्याला असंच त्या गरम तव्यामध्ये नाचणी थंड करून घ्यायची। आता ही थंड झालेली नाचणी आहे, ती आपण मिक्सरच्या भांड्यात घेतलेली आहे। आता ही थंड झाल्यामुळे कुरकुरीतपणा आला आहे तिच्यात आणि बारीक पण लगेच होईल। आता तेवढीच नाचणी जेवढी घेतली तेवढंच अर्धी वाटी ओलं खोबरं घ्यायचं आहे। ओलंच खोबरं घ्यायचं, छान चव येते। नसेल ओलं तर तुम्ही सुक्कं खोबरंही घेऊन थोडंसं पाण्यात ठेवून इथं त्या खोबऱ्याचा वापर करू शकता। आणि असं हे आपल्याला गूळ पण घ्यायचा आहे, गूळ अर्धी वाटी घेतलेला आहे, पुरे होतो एवढा। आणि खडीसाखर पण खूप थंडावा देणारी असते, केमिकल विरहित असते, त्यामुळे गुळाऐवजी तुम्ही पूर्ण खडीसाखरचा वापर केला तरी चालू शकतो। आता वेलची, बदाम थोडेसे असतात गरम, पण एवढे बदाम खाल्ले तरी चालू शकतात रोज आपल्याला।
इथं तुम्ही बदाम भिजवून घेतले तरी चालतात, पण सालीसकट कोणताही पदार्थ वापरला तर तो भरपूर असा पौष्टिक बनून जातो. बदामामध्ये बी भरपूर कॅल्शियम असतात. आणि इथं बारीक करताना थोडं थोडं करत पाणी टाकत चालायचे आणि थंड पाण्याचा वापर करायचा आहे. अगोदरच जास्त पाणी टाकून बारीक करू नका, कारण बारीक होणार नाही. थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे. मी इथं 1 ग्लास पाणी टाकून बारीक केलं आहे. आता ह्या बारीक गाळणीपेक्षा मोठ्या गाळणीनं गाळायचं, म्हणजे छान तो गाळला जातो आणि चोथा वर राहतो. अशा पद्धतीने. नाहीतर तुम्ही कपड्याचा वापरही करू शकता, कपड्यानंही गाळू शकता. छान गाळलं जातं आणि बारीक असं जेवढं बारीक नाचणी असेल तेवढं पीठ त्याचं ते कपड्यामध्ये राहतं. पण मी इथं चाळणीचा वापर केला आहे. चाळणीनं पण छान गाळलं जातं आणि काही राहिलं तरी ते पौष्टिकच असतं. त्यामुळे असं गाळत घ्यायचं आहे आपल्याला. ही प्रोसेस आपल्याला जोपर्यंत असं त्याचं पाणी निघत नाही खोबऱ्याचं नाचणीचं तोपर्यंत करायचं आहे. मी इथं 3दा हे असं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. जेवढं पाणी काढताल तुम्ही त्याच्यातलं गोड पाणी निघल तिथपर्यंत आपल्याला हे नारळाचं दूध म्हणा ते सगळं आपल्याला 2दा-3दा करून घ्यायचं आहे. कारण नारळाचं दूध 2दा-3दा असं केल्यामुळे छान निघलं जातं आणि नाचणीचं सत्व पण छान निघलं जातं. त्यामुळे हे 2दा-3दा प्रोसेस केली तर आपल्याला भरपूर असं पाणी मिळून जातं असं शरबताचं. आणि ते छान असं आपल्याला सगळ्या घरातल्याला जवळजवळ अर्ध्या वाटी नाचणीमध्ये 3 ते 4 लोक आरामात हे आपलं पेय पिऊ शकतात. भरपूर असं बनतं हे. जोपर्यंत त्याचा चोथा छान असा होत नाही तोपर्यंत हे आपल्याला असंच मिक्सरला करायचं आहे. आणि एवढंच थोडंसं इथं प्रोसेस करायची हे आहे, नाहीतर काहीच अवघड नाही आहे करायला. आणि छान केल्यामुळे आपल्याला आपल्या पेयाला छान चव येते. अशा पद्धतीनं हे 3दा केलं आहे मी. भरपूर मोठा बाऊल भरून हे आपलं नाचणीचं सत्व शरबत तयार झालेलं आहे. बर्फ टाकून प्यायला घ्यायचं आहे. उन्हाळ्यामध्ये 1-2 दिवसाला केलं तर भरपूर असं पोटभरीचं कॅल्शियमयुक्त लोहयुक्त बनून जातं. व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन माझ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी प्रेस करा. भेटूयाच अशा छान छान पौष्टिक हेल्दी रेसिपीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.